सिफा 11 म्हणजे हा घरचा मैदानावरचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. यस सिफा 11 मॅचला सुरुवात होईल. अगदीच आपण जर पाहिलं तर वाजेपूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे तो नयन भगत. पहिला बॉल यस चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अँगल क्रिएट केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला काढण्यामध्ये ज्याची ख्याती आहे तोच नयन. कधी आतमध्ये आणतो कधी बाहेर काढतो, कधी आपण जर पाहिलं तर अतिवेगाचे खोलात टाकतो, कधी गुडलाईन स्पॉट वरून तो उडवतो आणि म्हणूनच तो आयकॉन म्हणून जास्तीचं ट्रॅव्हल करतो नयन भगत. फुलर लेनचा बॉल अडवा बॅटने स्ट्रोक खेळला जातो. गॅपमध्ये फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला निघाला. 1 2 3 4 बाउन्स सीमा रेषेच्या पार. या मॅचच्या पहिल्या डावाचा पहिला चौकार. पहिला चौकार येताना पाहायला मिळत आहे. एक महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर विचार केला तर नयन भगत म्हटल्यानंतर युवा खेळाडूंमधून ज्याने सर्वाधिक आयकॉन म्हणून जास्तीची प्रचलित निर्माण केली तोच नयन. 2 बॉलमध्ये 4 धावा. पुढचा बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बराच बाहेर आहे, लांब निघाला बॉल आणि अवंतर स्वरूपाची धाव तिथे मात्र नक्की मिळेल. तर अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या धावफळकावरती 5 धावा धावफळकावरती आहेत. एकंदरीत विचार केला तर इथून पुढे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये खर्ची घातल्यात 5. यावेळेला समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे या चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. एकच धाव तिथे सुद्धा कंप्लीट केली जाते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 6 धावा. नयन थांबवण्याचा प्रयत्न करतोय. सलामीची जोडी तिकडे योगेश आणि अयाज हे 2 महत्वाचे फलंदाज आहेत. योगेश म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर नवी मुंबई विभागामध्ये चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण त्यांचं बघायला मिळतं. यस गॅरो या नावानं प्रसिद्धी निर्माण केली आणि त्यानंतर मात्र म्हसळा तालुक्यामध्ये येत असताना तिकडे सुद्धा नावाची छाप उमटवली आहे आणि म्हणूनच आज गावचा संघ घेऊन मात्र ते इकडे दाखल झालेले बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. नवी मुंबईपासूनचा प्रवास केला आहे. उरणचा खेळाडू गोलंदाजीसाठी आहे. आयकॉन सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका अगदी हलक्या हातानं स्टिअर केल्या. जास्तीचं आपण जर पाहिलं तर जोखीम घ्यायची नाही आहे किंवा जास्तीचं प्रेशर या मॅचमध्ये आपल्यावरती येऊन द्यायचं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करायची अशा पद्धतीचा खेळले जाणारा फटका. 1 धाव देतोय. 1 धावीच्या साह्यानं संघाचा धावफलक 7 वरती. एक चौकार आल्यानंतर पुन्हा नयन कमबॅक आणतोय. टप्पा पडला बाहेर, पुन्हा बाहेर. अवंतर स्वरूपाचा बॉल. एक एक्स्ट्रा स्वरूपाची सिंगल इकडे मात्र देऊन जाईल. 1 धावीच्या साह्यानं धावसंख्या 8 वरती. सुरुवात शांत करायची आहे, सुरुवात संयमानं पुढे जायचं आहे आणि योगेश तेच करतात. एक चौकार आल्यानंतर मात्र शांत उभ्यात, जास्तीचे मोठे फटके खेळायचे नाही आहेत. पुढचा बॉल यस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फटका खेळला. फिल्डर तिकडे आहेत. यस निश्चितपणे क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर चैतन्य आणि नयन हे जो 2 खेळाडू आहेत आणि आज त्यांच्या सोबत येताना सुद्धा एक खेळाडू आला आहे, पण तो ॲज अ प्लेअरच्या भूमिकेमध्ये नाही, पण खेळाडू म्हटल्यानंतर क्रिकेटने एक वेगळी मैत्री दिली आहे आणि त्या मैत्रीचं नातं जपत असताना तो इथपर्यंत राणा मोरे रोह्याचा मिस्टर 360 म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, तो सुद्धा इकडे उपस्थित झाला आहे. यस चांगला बॉल गुडलाईन स्पॉट होते. टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून गेलाय बॉल. एसटी रक्षकाचा वेध घेत असताना अजून एक डॉट बॉल मैदानावरती आपण जर पाहिलं तर नयन हाताळला. आपण म्हणतो ना की वाजेपूर एक्सप्रेस वेगात धावते, यशाच्या शिखरावरती नेहमीच नाव कोरते. नयन भगत अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची गोलंदाजी मैदानावरती नेहमीच बहारते. आज नयनचा खेळ मात्र आपण जर पाहिलं तर चांगला होताना पाहायला मिळाला. त्यानं षटक हाताळत असताना धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 9 विकेट मिळाली नाही. ही जमायची बाबा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की त्यांनी एकही विकेट गमावली नाहीये. 4च ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये इकडे आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 9 धावा येताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यस चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला आणि
कॅश प्राईज सुद्धा आलं. मी म्हटलं होतं राणा त्यांच्या सोबत आला आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राईज जर इकडे विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय चैतन्य पाटील, वाकी गावचा खेळाडू. यस, टप्पा पडल्यानंतर बाहेर येताना पाहायला मिळेल. अगदीच उरण तालुक्यातून येत असताना एक छोटंसं वाकी गाव आहे आणि तदनंतर स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करणारा वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचा टप्पा, त्याचा बॉलिंगची ॲक्शन, त्याचा वेग, सगळं काही चर्चेचा विषय राहतो तोच खेळाडू चैतन्य. यस, या वेळेला अँगल क्रिएट केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र तिकडे बाहेरच्या दिशेला निघताना पाहायला मिळते. टप्पा पडला आणि तिकडे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल सुद्धा आलाय. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. चैतन्य पाटील पुढचा बॉल. या वेळेला फटका चांगला आहे, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. यस, चैतन्य नाराज आहे. चैतन्य नाराज झालाय कारण की मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं असेल ना तर त्याच क्षेत्ररक्षकानं झेल सोडला होता. ऐमान आहे. ऐमानला जर स्वतःच्या नावाचा जर खेळपट्टीवरती थैमान घ्यायचा असेल ना तर खेळही तसा करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हाफ चान्सेस मिळतात, त्याला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि चैतन्य आणि नयन असे खेळाडू आहेत ना, ते टीम ज्या टीममध्ये खेळतात ती टीम स्वतःचीच म्हणून ते मैदानावरती उतरतात. यस, व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव येताना पाहायला मिळते. हा दबाव निर्माण होतो. यस, धावसंख्या झाली आहे 13 धावा धावफलकावरती. योगेश महत्वाचा खेळाडू आहे. जीवनदानाच्या साह्यानं मैदानावरती उभा राहिलेला पाहायला मिळेल. यस, इथे फुल टॉस फ्लिक केलाय. मनगटी वापर चांगला होता. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला, वन बाउन्स सीमा रेषेच्या पार. कुडकी बिग बॅश चौकार. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना बघायला मिळाला. चौकाराच्या साह्यानं टीमच्या धावसंख्येचा अलेख मात्र उंचावला. संघाचं धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लागलेल्या बघायला मिळतात. मैदानावर झळकतोय आपण जर पाहिलं तर योगेशच्या बॅटिंगची आपण जर पाहिलं तर बात न्यारी आहे. जोश में है कुडकी. यस, धमाके की गॅरंटी. यावेळेला बिग हिट, अप्रतिम फटका. स्लॉट मध्ये रडार मध्ये येणारा चेंडू लॉंग ऑनला स्ट्रॉंग, दर्जेदार आणि दिमागदार. आता ठोकलाय षटकार. यस, वाघ आपण म्हटलो ना आता जखमी झालाय. तो पंजा मारतोय. झेल सुटल्यानंतर तो आक्रमण चढवतोय. योगेश आता रंगात येतोय, तो डंगात येतोय आणि त्याच्या बॅटमधून धावा येतात. 23 धावा धावफलकावरती टीमच्या पोहोचल्या. चैतन्य पाटील वरती आक्रमण चढवलं जात आहे. त्याला इकडे मात्र आसमान दाखवलं जाते. धावा येत आहेत. पुढचा बॉल, लेग ब्रेकचा वापर. यस, टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला आणि तो वेगाचा होता. चांगला गोलंदाज चैतन्य त्यांना कमबॅक आणलेला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा चैतन्य सज्ज होईल. ओहो, याही वेळेला फसवा चेंडू टाकला जातोय. पुन्हा फसवला जात आहे. आपण म्हणतो ना, बॅटने देतो तो नेहमीच फटके, बॉलने करतो किंवा त्याच्या वेगाने वेगेच तो करतो मैदानाच्या आतमध्ये वार. अष्टपैलू खेळाडू, खेळाचा खरा सरदार चैतन्य पाटील, उरणचा शिलेदार मैदानाच्या आतमध्ये. वाकी गावचा अभिमान त्यानं षटकामध्ये खर्च केला. 14 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती धावगती पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. 23 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक आपण जर पाहिले तर दुसरं संपले. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळाला. इथून पुढे आपण जर पाहिले तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ऐमान गोलंदाजीसाठी ऐमान, ज्यांना मागील मॅचमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती, टीमला मात्र चांगलं स्थान निर्माण करून दिलं होतं, तोच मात्र आपण पाहिलं तर ऐमान. फिल्डिंगमध्ये आज थोडीशी कमतरता भासली आहे त्याची. आजच्या दिवसामध्ये 2 कॅचेस ड्रॉप केल्या, त्यासुद्धा दोन्ही महत्त्वाच्या. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय.
23 धावा धावफलकावरती आहेत. 11.50च्या सरासरीनं पुढे जात असताना 23 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीसाठी अयमान. समोर बॅटर अय्याज. या वेळेला मोठा फटका, लांबी कमी उंची बरीच आहे, डिस्टन्स क्लिअर नाही केला, फिल्डर तिकडे मिसफिल्ड करताना बघायला मिळतील. अजून एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाला आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चांगली बॉलिंग करावी लागेल इम्मानला माहिती आहे एक संधी गेली म्हणून काय झालं, दुसऱ्या संधीचं सोनं मला करण्याची किंवा मला करायचं आहे. यस, यावेळेला खेळला जातो फटका, आक्रमण केलं जाईल, शॉर्ट पुल केलाय, फाईन लेगच्या दिशेला बॉलला गुल केलं जात आहे, सीमा पार, जीवनदान दिलं तर लगेचच त्याच्यावरती केला वार, चौकार. 4 धावा येताना आपण पाहतोय. अयमानच्या अगेन्स्ट फटका खेळला गेला. हा बॉल नव्हता हवा होता, कारण की ज्या वेळेला बॅटवरती बॉल आला ना, तिथे चैतन्याचा रिॲक्शन आपण पाहिला की त्याला कळून चुकलं होतं की हा बॉल आता थांबणार नाही आहे. तो बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषा गाठणार आणि तेच घडलं. चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा येतात, धावा बनल्या जातात. या स्पीडअप घ्या, जास्तीचा कालावधी खर्च करायचा नाही आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढचाच बॉल खोलात टाकला, ब्लॉक होल्डिंगचा बॉल चांगला होता पण त्याला सुद्धा खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेला. फिल्डर आहेत, 1 धाव मात्र निश्चितपणे मिळणार आहे. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 30 धावा धावफलकावरती मात्र आतापर्यंत लागल्या जातील. 30 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं होतं नयन आणि चैतन्य म्हटल्यानंतर ते 2 खेळाडू असे आहेत ना की ज्या वेळेला ज्या संघामध्ये उतरतात तो संघ आपल्या खांद्यावरती घेऊन सोबतचे जे काही 9 खेळाडू आहेत ते मात्र साथीला घेऊन ते सातत्यपूर्ण पुढे जातात. तसं प्रत्येक बॉलवरती चैतन्य पोहोचतो बॉलरपर्यंत. विनंती करतो स्पीडअप घ्या. स्ट्राईकला योगेश महत्वाचा खेळाडू जो जीवनदानाच्या साह्यानं आणि त्याच वेळेला षटकार चौकाराच्या साह्यानं खेळतोय. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग, बॉल हवे, क्षेत्ररक्षक तिकडे मात्र नाही आहेत. 2 मॅचलँडमध्ये बॉल पडल्यानंतर 1 धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, 2 धावा सुद्धा अर्जित मिळतात. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना बघायला मिळते. तब्बल 32 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 32 धावा धावफलकावरती या तिसरं षटक मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकातील अजूनही चेंडूंचा विचार केल्यानंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अयमान स्ट्रगल करतात, जास्तीची गोलंदाजी करत असताना मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न करतात पण अयशस्वी राहिलेत. प्रत्येक बॉलला धाव येते. फटका चांगला आहे, याआधी मिस टायमिंग होता आणि आता लॉंग ऑफला खेळला होता चांगला फटका, क्षेत्ररक्षकही पोहोचले होते पण तदवर बॉल सीमा रेषेच्या पलीकडे योगेशच्या बॅटमधून येतोय. हा चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वधारताना आपल्याला बघायला मिळेल. संघाचा धावफलक पोहोचला 36 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्ग असं 36 धावा धावफलकावरती आहेत. खूप सारा धावा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. षटकातील पुढचा बॉल बिग हिट, लांब 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 खूप लांब मारलाय योगेशनं हा षटकार. लांब पल्ल्याचा षटकार बघायला मिळाला. आपण म्हणतो ना की तुम्ही जर झेल सोडता तर दुसरी संधी होती विकेट घेण्याची बॉलिंग करताना, पण तिथे सुद्धा मात्र ओव्हर पिच बॉल फेकले गेले आणि आता धावा खर्च केला गेला अयमानच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 42 धावा. 42 धावा स्कोर कार्डवरती लागतात. सर्वाधिक मोठी धावसंख्या या भेटीसाठी येते की काही या मॅचमध्ये हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावांचा वेग जो काही आहे ना तो वाढला गेला आहे. 2 झेल सुटल्यानंतर काय होऊ शकतं म्हणजे आपण सातत्यपूर्ण समालोचकांच्या तोंडातून ऐकतो ना की कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. हे जे काही समीकरण आहे ना त्याचं ज्वलंत उदाहरण यदा कदाचित आज सगळेजण आपण अनुभवतोय. कॅच 2 वेळा ड्रॉप केल्यानंतर आता मैदानावरती आपण पाहिलं तर योगेश नावाचं वादळ आलंय. नवी मुंबईचा सुपरस्टार
वाशी गावचा अभिमान अप्रतिम खेळ करतोय. टायमर सेट आहे. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्क वरती. रिहान म्हटल्यानंतर एक ऑलराऊंडर खेळाडू, महत्वाचा खेळाडू. या गावातून येत असताना आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्यानं खेळलंय आणि गावासाठीचा खेळ सातत्यपूर्ण तो चांगलाच करतो. तोच खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. रिहान पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट, मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला. फिल्डर आहेत पण त्यांचाही बॉल मस्तकावरती दस्तक देणारा. स्क्वेअर लेग पार. येतोय षटकार. 6 धावा आल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपण जर पाहिलं तर तब्बल 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 ऑन द बोट. लॉस ऑफ 0 विकेट. दोन्ही बॅटर असे आहेत ना की दोघांचाही झेल सुटलाय आणि तदनंतर ते आक्रमक झालेत मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त षटकार चौकाराची भाषा बोलतायत. पुढचा बॉल. ओ यावेळेला गॅपमध्ये चांगला फटका खेळला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल निघालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. अजून एक आयासच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढली आहे. संघाचं धावफलक तब्बल आपण जर पाहिलं तर 52 या आकड्यावरती धावगती पोहोचलेली बघायला मिळते. 52 धावा म्हटल्यानंतर आता खूप साऱ्या धावा झाल्या 4 ओव्हरमध्ये. पहिल्या डावामध्ये धावांचा वेगच वाढलाय, तो वाढवला गेलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिहान. टप्पा पडला, बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा इशारा तर पंचांच्या माध्यमातून येतोय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का? दुसऱ्या धावेसाठी धावले आणि बघता बघता 2 धावा सुद्धा आरामामध्ये कंप्लीट. म्हणजे व्हाईट +2 3 धावा स्कोर कार्ड वरती वाढतील. संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती. लिगली आतापर्यंत 2च बॉल टाकलेत रिहाननं. तदनंतर आता व्हाईट टाकला. 4 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. अयाज. हो यावेळेला कमी गतीनं बॉल टाकला. कमी गतीनं फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फिंगर रोल केले होते. बोटांची जादू सिक्सर सुप्रीमोचे या बॉलवरती दाखवली जाते. सिक्सर सुप्रीमोचे हे बॉल या स्पर्धेसाठी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी सुद्धा हे बॉल आपण पाहिलं तर लाभदायक राहिलेत प्रत्येक हंगामामध्ये. पुढचा बॉल. पुन्हा रिहान. यावेळेला मोठा फटका रिहानच्या अगेन्स्ट खेळलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक ऐमान बॉलच्या खाली. या सेकंड इनिंग मध्ये इथे मात्र आपण जर पाहिलं तर झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला अयाज बाद. या 18 धावांचा वादळी खेळ करत असताना अयाज मात्र इकडे बाद झालेले बघायला मिळाले. तर अयाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतील. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर सुजित दाखल होताना बघायला मिळतील. मागील मॅचमध्ये सुजित चांगला खेळला होता. आता सुद्धा त्याला खेळावं लागणाऱ्या महत्त्वाच्या क्षणी मात्र धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रिहान त्यांना मात्र सफलता निर्माण करून दिली आहे. पहिली विकेट त्यांना संपादन केलेली आपल्याला बघायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. हो इकडे मात्र कमी गतीने टाकलाय. पंच मात्र कळवत आहेत हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे सुद्धा मिळणार आहे. अवंतर सुरुवाची एक धाव स्कोर कार्ड वरती आल्यानंतर अवंतर सवेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 56 धावा. अब तक 56 स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. धावा अगदी आपण जर विचार केला तर खोऱ्यानं जमा झाला. धावा खूप साऱ्या येताना आपण पाहिला त्या मॅच मध्ये. सर्वाधिक मोठी धावसंख्या आतापर्यंत बनली आजच्या दिवसामध्ये.
नाही, पहिल्या मॅचमध्ये खूप धावा होत्या. यस, इथे मात्र कोल्हेंचा बॉल लेग बिफोर यस्टनच्या समोर पकडले गेलेत. LBW सुरुबाजी दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का दुसरा, सुजित चाललाय मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. येस, दुपारच्या सत्राचा वेगळाच इतिहास आहे या मैदानावरती. आपण जर पाहिले तर या मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरमध्ये 70 किंवा 80 धावा सुद्धा बनतात आणि ते चेस सुद्धा होतात. हा इतिहास आहे. येस, स्कोरर मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, समालोचकही त्या माहितीसोबत सहमत आहेत. म्हणजे ही मॅच सुद्धा शेवटपर्यंत होणार, या मॅचमध्ये सुद्धा जास्तीच्या धावा होणार आणि या मॅचमध्ये चेस सुद्धा होण्याची शक्यता तेवढीशी आहे. क्रिकेट आहे, कारण की कधी कधी असं वाटतं की 5 ओव्हरमध्ये 100च्या वरतीच कंपल्सरी मॅचेसमध्ये धावा होतात, पण कधी कधी असं होतं 30 बॉलमध्ये 30 सुद्धा होत नाहीत. क्रिकेटचा खेळ अनोखा आहे. आणि आपण जर विचार केला तर याही मॅचमध्ये, आणि आयकॉन म्हटल्यानंतर आयकॉनचं स्वरूप रूप वेगळं वेगळं असतं. काही आयकॉन महागडे ठरतात, काही आयकॉन समोरच्या टीमवरती महागडे ठरतात. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. आणि काही वेळेला असं होतं की आयकॉन दोन्हीही टीमचे महागडे होतात, तेव्हा ग्रामीणचे खेळाडू चांगले खेळतात. आणि ही संपूर्ण आपण पाहिलं तर बाईक दाखवल्या जातात स्क्रीनवरती. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, अप्रतिम टायमिंग, प्रॉपर मनगटी केलाय, चांगला वापर. मुख्य व्यासपीठाच्या वरून बॉल करतोय, हवाई सफर येतोय हा षटकार. 62 धावा धावफळकावरती लागल्या. 63 धावांची टोटल या मॅचमध्ये इकडे मात्र सेट झाली आहे. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 63 धावांची गरज आपल्याला बघायला मिळणार आहे. 24 चेंडू, या 63 धावांचा पाठलाग कसा होईल आपल्याला जरूर पाहायचं, पण त्याआधी आपण टॉसला कॉल करूया. या टीम अफजल खालिक 11 अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना लायबा 11. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. लायबा 11 आणि येस लायबा 11 टेंबिवली. टेंबिवली म्हटल्यानंतर इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगचा विषय आहे या गावाचा. एकंदरीत आपण जर पाहिलं तर तेवढा ट्रेंडिंगचा खेळ सुद्धा त्यांचा बघायला मिळतो. येस, टेंबोली म्हटल्यानंतर योगेश पाटील आणि साजन भोईर साहेब हे दोघे मात्र व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर टेंबोली संघाच्या पाठीशी सदैव उभे असतात आणि आज सुद्धा ते इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या नाणेफेकीचं कोल आपण करतोय. टॉस आपण जर पाहिलं तर लायबा 11 टेंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अफजल 11 अलिबाग हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 दिग्गज संघ आहेत अलिबाग आणि अलिबाग म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक सर्वाधिक खेळाडू ज्या तालुक्यामधून येतात. टॉस होतं, टॉस केल्यानंतर आपण वार्तालाप करूया. अफजल 11चा कॉल, हेड कॉल झालाय. येस, हेड, टॉस जिंकलाय. इम्पॉर्टंट मॅच आहे एकंदरीत. आपण जर पाहिलं तर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोरची टीम अगदी भिवंडीमधून आली आहे. टेंबोली म्हटल्यानंतर ग्रामीणमध्ये एक चांगला संघ आहे आणि आज 2 आयकॉनच्या साथीनं ते मैदानाच्या आतमध्ये उतरले. तुमच्याकडे सुद्धा आयकॉन आहेत, पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा निर्धार असेल? नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. पण समोर चांगला संघ आहे, असं नाही की आम्ही त्यांना 100 रन मारले तर आम्ही चेस नाही करू शकत. आम्ही चेससुद्धा करू शकतो. भले ते 24 रनला ऑल आउट होले तरी आम्ही ते डिफेंड करू शकतात. सो एक क्रिकेट आहे, ते पण लांबून आले, आम्ही सुद्धा लांबून आलो आहे. आयकॉन आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत, त्या आम्हाला त्यांचा खेळ माहिती आहे, त्यांना आमचा खेळ माहिती आहे. सो चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर टेंबोलीवरूनचा एवढा लांबचा प्रवास केला आहे. तुमचे पाठीराखे सुद्धा इकडे उपस्थित राहिलेत आणि पहिल्या मॅचमध्ये खेळ सुद्धा चांगला झाला आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर या मॅचमध्ये निर्णय काय असता आणि किंवा आता बॅटिंग आली आहे तर किती धावांची टोटल बघायला मिळेल? आम्ही टॉस जिंकला असता तरी क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण काय हरकत नाही. बॅटिंग आले 40+ रन करण्याचा प्रयत्न करू, कारण की बॉलिंग लाईन थोडीशी चांगली आहे आमची आणि बॉलरांवर विश्वास आहे मला. एकंदरीत पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही मनोगत व्यक्त केलं, पण आता ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना किती एन्जॉय करता या स्पर्धेला, किंवा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील? सर, आयोजनाचं बोलायला गेलो ना तर रोडवरच जो उभा राहील ना तो सांगेल की खरंच खूप पहिली तर बात अशी आहे की या साईडचा जो वातावरण आहे तो खूप छान आहे. असा वातावरण आमच्या साईडला नसतो जास्त करून, आणि मला असं वाटतं की पूर्ण नॅचरलच आहे सगळं. टुर्नामेंटविषयी शब्द नाहीत, एवढं चांगलं आयोजन आहे त्यांचं.
आणि मला तर मेहनत पण त्यांची दिसते इथे. तर प्रथम तर आमचे जे पॅकर आहेत, आमच्या भिवंडीमध्ये जे आम्हाला पॅक करतात, योगेश पाटील मांड्याचे आहेत ते आमच्या कुठे पण मॅच असू दे, संगमनेरला त्यांचा काही संबंध नसतो, तरी पण ते पोरांच्या पाठीशी उभे असतात. आणि साजन दादा आमचा नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतो. ते इथपर्यंत आल्यात, त्यांचं पण आम्ही आभार मानतो. आणि आयोजकांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभार मानतो. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगला खेळ, आपल्याला चांगली मॅच पुढची बघायला मिळेल. पण त्याआधी आपण एक चांगला आवाज सुद्धा ऐकूया. मुश्ताक सरांचा आवाज या पुढच्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये, जिकडे टार्गेट सेट झालंय या सामन्यामध्ये 63 धावांचं. थँक्यू. धन्यवाद हर्षल मुंडे सर. 63 रनों का जीत का लक्ष्य है. तुर्तास सामना थांबवा. प्रमुख अतिथी या ठिकाणी नामदार खासदार सन्माननीय आणि आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. चलिए द बैटल इज बिगिन ऑन. आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का दोस्तों मैं अपने तरफ से यानी कि मुश्ताक अफराद और आयोजकों की जानिब से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. और लिए चलता हूं दोस्तों वडवली फाटा गुलाम भाई पेशमाम के इस रियासत में, जहां पर एक बहुत ही क्रिकेट का महासंग्राम. आए हुए दर्शकों को और जीटीसी यूट्यूब स्पोर्ट्स चैनल के माध्यम से जो इस वक्त हमारे साथ जुड़े हैं, उन सबों का मैं हार्दिक स्वागत करता हूं. और एक अच्छे मुकाबले की तरफ आपको लिए चलता हूं दोस्तों, जहां पर एक बहुत ही बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिला. पहली ही गेंद उड़ा दिया उसे सीधे बल्ले से, तीर की मानिंद सीधा. जिस तरह से घड़ी में 6 का आंकड़ा 6 का वक्त बताता है, बिल्कुल इसी तरह से बिल्कुल सीधे बल्ले से खेला चैतन्य पाटिल ने और अपने इरादे स्पष्ट कर दिए. ये स्टेटमेंट है चैतन्य पाटिल का. हालांकि देखा जाए तो 63 एक बिग टारगेट हम कह सकते हैं. एक बिग बैटल होगी, बड़ी लड़ाई होगी गेंद और बल्ले के दरमियान, इसमें कोई दो राय नहीं. लेकिन दोनों ही बल्लेबाजों ने अब ठान लिया है. वो कहते हैं ना कि जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर हारना क्या और जीतना क्या, बस ठान लिया तो ठान लिया. लेकिन कमबैक करना होगा दोस्तों. अय्याज बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है. पिछले साल की भी मैंने आपको याद दिलाई थी. पप्पू तोड़कर के आउट होने के बाद वही अय्याज पठान थे जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी. हाँ, फिर से एक मरतबा फॉलिंग स्विप करने की कोशिश की थी. बैठक स्ट्रोक खुटने के बल गए थे, लेकिन ऐसा मानो कि जैसा अय्याज पठान को पता था कि अगले गेंद पर किस तरह से बल्लेबाजी कोशिश रहेगी. पूरी तरह से रीड किया था अय्याज पठान ने, और यही इनकी खासियत है. दूसरी गेंद डॉट आती हुई. पहली गेंद पर छक्का आने के बाद 6 रन. जहां इस बार हाफ टैकर, इस बार लॉन्ग लेग की सीमा रेखा के बाहर जाकर गेंद गिरेगी सीधे 6 रनों के लिए. ना यही हमारी ताकत है. जकरिया, तो जकरिया कोकाटे से मेरी गुजारिश रहेगी, बिल्कुल आखियार हमारे पास यहाँ पर बिल्कुल बैठे हुए हैं स्कोरर के रूप में. और इस छक्के के साथ आखियार अगर रनों की बात की जाए तो रन तेजी से आगे बढ़ते हुए उछाल लेते हुए पहुंचे 18 पर. और तीनों ही छक्के की बदौलत आए हैं. क्या बात है, 3 छक्के लगा दिए अब तक अलग अलग दिशा में. पहले सीधे बल्ले से, फिर मिड विकेट में, फिर एक फाइन लेग लॉन्ग लेग के क्षेत्र में खेला था अयाज. क्या चेंजेस होगा इस बार, देखिए कवर के ऊपर से इस बार गेंद जाके गिरेगी सीधे. हाई एंड हैंडसम षटकार, चौथा छक्का आता हुआ और चारों दिशा में मिस्टर 360 अखियार. पहला खेला था सीधे बल्ले से, दूसरा खेला था लॉन्ग लेग, फिर मिड विकेट, और अभी अभी एक कवर, डीप कवर के क्षेत्र में. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. देखिए 63 रन अगर देखा जाए तो ये स्कोर हम कह नहीं कर सकते कि ये टारगेट छोटा सा है, ये टारगेट बड़ा है. लेकिन उससे भी बड़ा इस खिलाड़ी का नाम है चैतन्य पाटिल. फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद, और इस बार भी गेंद जाकर गिरेगी सीधे आउट ऑफ द पार्क. 6 रनों के लिए जाना शोधन बॉल, क्योंकि इस बार भी गेंद मुझे ऐसा लगता है कि बहुत दूर दूर जाकर गिरी है. 30 रन, आधे रन पहली ही ओवर में आए हैं. और देखिए चैतन्य पाटिल के लिए सलीम भाई लोगडे काफी खुश, यानी कि टीम ऑनर और 500 रुपए का कैश प्राइज आया हुआ है.
पिछले बार आइकॉन फॉर्मेट में हमने देखा था मुनाफ भाई पसवारे की तरफ से ये टीम खेली थी और सेमीफाइनल में हारी थी, लेकिन आज पूरी उन्होंने एक ठान ली है। हार और जीत जो है वो आपकी सोच पर निर्भर करती है। मान ले तो हार और ठान ले तो वो जीत कहलाती है। बहुत ही शानदार बल्लेबाजी यहाँ पर चैतन्य पाटिल ने की है। अब वो बल्लेबाज जिसको देखने के बाद दोस्तों बड़े बड़े गेंदबाजों को पसीने छूटते हैं, वो हीरा जो कुड़की गांव में जन्म को आया। 5 6 ही आए हैं। चेतन नाराज है क्योंकि चेतन का हमने जब बाइट लिया था तब चेतन ने बताया था कि हम लोग वाशी से इतने दूर का सफ़र तय करके आए हैं, पहला मुकाबला जीता है, कोशिश रहेगी कि हमारे टीम ऑनर समीर भाई बहुत ही अच्छा व्यक्ति है और इसमें कोई दो राय नहीं दोस्तों। गेंदबाजी में परिवर्तन, फिर से एक मरतबा उसी दिशा में खेला है, लेकिन इस बार गेंद 1 बाउंड जाएगी, 2 खिलाड़ियों को चीरती हुई हो गई है गेंद फरार। यावेळी धावा मिळतील 4 चौकार, 34 रन। अब मुझे लगता है केवल 29 रनों की मस्जिद दरकार होगी। अक्षय 29 धावांची गरज असेल, 17 गेंदे और 29 रन। देखना यहाँ पर जिम्मेदारी होगी अब इस गेंदबाज के ऊपर। हाँ फिर से एक मरतबा बिग हिट, लेकिन इस बार क्या लंबाई और डिस्टेंस प्राप्त। यस, मोहर लग गई 6 की। बल्ले का फरमान, बल्ले की आवाज सुन और सादिक सर का फरमान सुन मुझे बता रहे कि भाई मेरे इशारा देखो, मैं 6 का डिक्लेरेशन यहां से कर रहा हूं, यानी कि छठा छक्का आता हुआ। कमाल की बल्लेबाजी। देखिए वहां पर जो दर्शक है, मेरी उनसे गुजारिश है कि आप बाउंड्री लाइन के बाहर से आए, क्योंकि हम नहीं चाहते। ओह फिर से एक मरतबा फॉलिंग स्विप, और ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल छक्का मारने के बाद गेंद को देखते रह गए कितनी दूर जाकर गिरी है। आउटस्टैंडिंग, इट वाज फंटास्टिक नॉक बाय स्कीपर रिहान राजपुरकर। एक और छक्का और इसके साथ रनों की संख्या 46। अब्दुल रहमान खान की तरफ से रिहान के इस शानदार बल्लेबाजी के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है। आज क्यों रिहान सबों के गले की ताईद बना हुआ है दोस्तों, इसके पीछे उसकी मेहनत, उसका जुनून और उसकी प्रतिभा है दोस्तों, उसका धाड़स है, उसकी चिकाटी है, उसकी जिद है, और सबसे बड़ी बात है कि वो उसका श्रेय अपने टीम के सहकारियों को देता है। लीजिए एक और षटकार, बाप रे बाप, डोक्याला ताप। यानी कि लग रहा है कि रिहान को बहुत जल्द है, जो टाइमिंग हमारा मिस हुआ था उसकी रिकवरी करने के लिए रिहान ने यह रौद्र रूप धारण किया, जैसे चैतन्य पाटिल ने या फिर टीम मीटिंग में पता नहीं दोनों ने क्या फैसला किया था कि बिल्कुल समय से पहले हमें मुकाबला खत्म करना। और रनों की संख्या बता रहे कि 52। क्या बात है, रिहान के लिए भी टीम ऑनर सलीम भाई लोगड़े की तरफ से 500 रुपए का कैश प्राइज। आज जल्लोश होगा, और इस बार नहीं, यहां पर 1 रन ही मिलेगा। स्ट्राइक को रोटेट किया, 53, नाउ रिक्वायर्ड ओनली 10 रन इन जस्ट 13 बॉल।
होता है, क्या 15 गेंदों में मैच को फिनिश कर दिया। और मैन ऑफ द मैच का अवार्ड सलीम भाई लोगड़े के हाथों से दिया जाएगा। शिफा 11 के ऑनर, वही मैं कह रहा था कि शिफा टीम के ऑनर, हालांकि दुबई से यहाँ पर वो तशरीफ लाए और अपनी किस्मत को आजमाया अपनी टीम के ऊपर, और टीम ऑनर की भूमिका में वो मैदान में उतरे और 2 टीम इनके